हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिफायनाइट इंटिग्रल वरचे काही बेसिक सुरुवातीचे एक्झाम्पल बघितलेले. सो ह्या टाइप मध्ये आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑन रूल्स ऑफ इंटिग्रेशन. सो व्हॉट इज रूल्स ऑफ डिफायनाइट इंटिग्रल्स? येस. सो जसं आपण इंटिग्रेशन मध्ये बघितलेलं आहे, काय इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स इज व्हॉट के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच पद्धतीनं रूल फर्स्ट बघा काय आहे. येस, इट इज व्हॉट इंटिग्रेशन ए टू बी के इंटू एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू के इंटू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स वेअर के इज कॉन्स्टंट. सो जसं आपण इंटिग्रेशन मध्ये बघितलेलं आहे त्याचप्रमाणे डिफायनाइट इंटिग्रल मध्ये सुद्धा आपल्याला तो रूल यूज करता येतो. ओके. सो सेकंड रूल. येस, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये ह्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह विचारण्याचे चान्सेस आहेत. सो बी प्रिपेअर व्हेरी वेल. सो दीज प्रॉपर्टीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर डिफाइंड ओके अँड कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी, म्हणजेच त्याचं इंटिग्रेशन काय होतं, एक्झिस्ट होतो. तर इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स प्लस डी एक्स इज व्हॉट. येस, so it is what integration a to b f of x dx plus integration a to b g of x dx. म्हणजेच सेम त्याच पद्धतीने इंटिग्रेशन ऑफ f plus g is what integration of f plus integration of g. In the same way you can apply integration a to b f of x plus g of x dx is what integration a to b f of x dx plus इंटिग्रेशन ए टू बी जी ऑफ एक्स डीएक्स. ओके. सो इन जनरल हे कसं लिहिता येईल बघा, ते रूल नंबर 3 मध्ये दाखवलंय. इट इज व्हॉट इंटिग्रेशन ए टू बी के वन एफ वन प्लस के टू एफ टू प्लस सो ऑन के एन एफ एन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट के वन इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ वन एक्स डी एक्स प्लस k2 into integration a to b f2x dx plus so on kn into integration a to b fnx dx. म्हणजेच आपल्याला हा जो सेकंड प्रॉपर्टी आहे ती फर्स्ट आणि सेकंड ही कंबाइनली इथं अप्लाय करता येते. इट इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ स्केलार मल्टिप्लिकेशन फंक्शन. नेक्स्ट रूल नंबर 4. येस, काय बघा हा इंटिग्रेशन ऑफ u इंटू v dx, म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्स विथ लिमिट a टू b कॅन बी टेकन ॲज व्हॉट u इंटू इंटिग्रेशन ऑफ v लिमिट a टू b मायनस इंटिग्रेशन a टू b इंटिग्रेशन ऑफ v इंटू d बाय dx ऑफ u. म्हणजे जो रूल आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स ला बघितला होता, इट इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ यू व्ही इज व्हॉट u into integration of v minus, yes, it is what integration of u dash into integration of v dx in bracket integration of dx. तर इथे जर का लिमिट असेल तर तुम्ही काय करू शकता. yes, you can apply for this first part lower limit a upper limit b, and similarly for this integration also you can apply what lower and upper limit. म्हणजे जे आपण रूल्स प्रॉपर्टीज इंटिग्रेशन साठी बघितले होते सिंपल, तेच प्रॉपर्टी इथं रिपीट आहेत. कशाला? डिफायनाइट इंटिग्रेशनला. ओके. सो डिपेंडिंग ऑन दिस नाउ वी विल सॉल्व एक्झाम्पल्स. सो कन्सिडर फर्स्ट एक्झाम्पल. येस, सो फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. इट इज व्हॉट इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 cos square x dx. ओके. सो अशा टाइपचे सगळे एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. फक्त इथं काय करत आहोत आपण, लोअर आणि अप्पर लिमिट सबस्टिट्यूशन करत आहोत. सो कन्सिडर इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन
0 to pi by 4 cos square x dx. सो अशा टाइपचे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह केलंय आपण? येस, वी हॅव व्हॉट इज दॅट cos square x. So 1 plus cos 2x means what? 2 cos square x. Okay. So therefore, value of cos square x will be what? 1 plus cos 2x divided by 2 into dx. What is the limit? Limit will be 0 to pi by 4. ठीक है. So take 1 upon 2 constant outside, integration 0 to pi by 4 ब्रॅकेट मध्ये काय येईल 1 प्लस कॉस 2x इंटू dx. इथं तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेशन काढलं तरी चालेल किंवा वरचं जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी यूज करून काय लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ f प्लस g इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ f प्लस इंटिग्रेशन ऑफ g. So it will be what? Integration of 1 dx plus integration of cos 2x dx. So therefore, by using property 1 by 2 is outside, integration of 1, it will be what? X, yes, plus. सो इथं मी प्रॉपर्टी लिमिट ठेवलं तरी चालेल किंवा कॉमन लिमिट पुटअप केला तरी चालेल. सो इथं आपण सेपरेट इंटिग्रेशन काढलंय त्यामुळे आपण सेपरेट लिमिट घेऊया. नेक्स्ट टाइप मध्ये आपण काय करूया कंबाईन इंटिग्रेशन सो दॅट वी कॅन इव्हॅल्युएट लिमिट combinedly. So what is the integration of cos 2x? It is sin 2x upon 2. Again limit is what? 0 to pi by 4. Okay. सो आता इंटिग्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. फक्त काय करायचं आपल्याला अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप करायचंय. सो इथं पाय बाय 4 अप्पर लिमिट पुटअप करा एक्सच्या ठिकाणी मायनस लोअर लिमिट 0. सो फर्स्ट टर्म जो आहे त्याचं इंटिग्रेशन काय आला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुटअप केल्यानंतर पाय बाय 4 मायनस 0. आता जाऊया आपण सेकंड इंटिग्रेशन कडे. सो पुट टेक 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आउटसाइड. येस. सो पाय बाय 4 लिमिट इथं एक्सच्या ठिकाणी पुटअप करा. सो हा 1 अपॉन 2 जो आहे तो बाहेर काढलेला आहे त्यामुळे इथं काय येईल साइन ऑफ पाय बाय 4 इंटू 2 इज व्हॉट साइन पाय बाय 2 मायनस लोअर लिमिट 0 पुटअप केल्यावर काय येईल साइन 0. सो आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. काय येईल बघा 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आउटसाइड पाय बाय 4 ॲज इट इज प्लस मायनस 0 मीन्स पाय बाय 4 प्लस 1 बाय 2 ब्रॅकेट मध्ये साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय आहे ते 1 आणि साइन 0 ची व्हॅल्यू 0. सो इट इज सिम्पली व्हॉट 1. ओके. सो म्हणजेच फायनल आन्सर काय येईल तो 1 बाय 2 एकतर कॉमन काढा किंवा आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय येईल पाय बाय 4 इंटू 1 बाय 2 इट इज पाय बाय 8 आणि इथं 1 बाय 2 इंटू 1 बाय 2 इट इज व्हॉट 1 बाय 4. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ गिवन इंटिग्रेशन लिमिट 0 टू पाय बाय 4 cos square x dx will be what पाय बाय 8 प्लस 1 बाय 4. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू बाय युजिंग दिस गिवन प्रॉपर्टीज फाइंड आउट करू शकता. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल राइट डाउन इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 sin cube x dx. सो सोल्युशन मध्ये कन्सिडर I is equal to integration 0 to pi by 2 sin cube x dx. आता sin cube x चे तर डायरेक्टली इंटिग्रेशन काढता येत नाही. रिझन काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं dx ला अवेलेबल नाहीये. सो अशा टाइपचे इंटिग्रेशन आपण कसं फाइंड आउट केलेत बघा. वी हॅव sin 3x is what? Yes, it is 3 sin x minus 4 sin cube x. ओके. सो हा मायनस 4 sin cube x इकडे आणा म्हणजेच तो काय होईल 4 sin cube x is equal to 3 sin x
मायनस हा साइन 3x राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल मायनस साइन 3x. सो आपल्याला साइन क्यूब एक्स ची व्हॅल्यू काय भेटेल सिम्पली इट इज व्हॉट साइन क्यूब एक्स इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 3 साइन x minus sin 3x. So you can substitute this value in the place of sin cube x. So therefore integration I is equal to Kyle integration limit 0 to pi by 2 sin cube x ची व्हॅल्यू काय येईल 1/4 in bracket 3 sin x minus sin 3x into dx. So take 1/4 constant outside limit 0 to pi by 2 in bracket 3 sin x minus sin 3x dx. सो आपण ह्याचा इंटिग्रेशन फाइंड आउट करू आणि अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप करूया. सो इंटिग्रेशन ऑफ 3 साइन एक्स इज व्हॉट 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इट इज व्हॉट मायनस कॉस एक्स. ओके मायनस आता साइन 3x इंटिग्रेशन काय येईल इट इज मायनस कॉस 3x अपॉन 3. ओके ब्रॅकेट कंप्लीट लिमिट काय येईल 0 टू पाय बाय 2. सो 1/4 ॲज इट इज इथं काय येईल मायनस 3 कॉस एक्स मायनस मायनस प्लस कॉस 3x अपॉन 3 लिमिट इज व्हॉट 0 टू पाय बाय 2. सो इथं आता आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुटअप करूया. So 1/4 constant outside as it is. Put upper limit. It is what minus 3 cos pi by 2. Okay. So minus 3 cos pi by 2 is what? Bracket मध्ये लिहितो cos pi by 2. Cos pi by 2 is 0. ओके प्लस सुरुवातीला फक्त इथं आपण अप्पर लिमिट पुटअप करणार आहोत. सो सेकंड टर्म इट इज व्हॉट कॉस ऑफ 3 pi by 2 upon 3. So it can be written as 1/3 into cos 3 pi by 2 minus lower limit काय येईल बघा मायनस मायनस हा प्लस होईल 3 cos 0. ओके लक्षात येते. आता आपण हा जो लोअर लिमिट आहे तो लोअर लिमिट परत पहिल्यापासून रिसबस्टिट्यूट करणार आहोत. येस फक्त लोअर लिमिट लिहिताना काय लक्षात ठेवायचं मायनस साइन असायला पाहिजे. हा फर्स्ट काय केला मायनस मायनस प्लस 3 cos 0. आता सेकंड टर्मच्या ठिकाणी काय येईल इथं प्लस आहे म्हणजे इथं काय होईल मायनस cos 3 into 0 it is what 0 upon 3. सो हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल 1/4 ॲज इट इज हा फर्स्ट टर्म 0 होईल cos ऑफ 3 pi by 2. सो cos ऑफ 3 pi by 2 ची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतो बघा. येस आय विल राइट हियर. सो cos ऑफ 3 pi by 2 इज नथिंग बट इट इज व्हॉट सिम्पली cos ऑफ pi प्लस pi by 2. सो cos pi प्लस मायनस थीटा हा काय असतो ॲज इट इज व्हॉट इट इज cos yes it is what cos ला cos pi by 2 पण cos pi plus pi by 2 means it lies in what first second third quadrant. so third quadrant मध्ये काय पॉझिटिव्ह असतो all student take. so it will gives you tan and cot are what positive. so this will be what minus. so minus cos pi by 2 means it is what 0. So therefore, cos of 3 pi by 2, it becomes 0. Yes. So therefore, काय येईल बघा हा फर्स्ट टर्म जो आहे त्याची व्हॅल्यू 0 आली मल्टिप्लिकेशन केलं. सेकंड टर्मची पण व्हॅल्यू 0 आली. सो त्यामुळे लिहायची काही गरज नाही. आता थर्ड जो टर्म आहे त्याची व्हॅल्यू काय येते बघा 3 into cos 0. So what is the value of cos 0? It is 1. So 3 into cos 0 means it is simply 3 into 1 is 3 minus cos 0 upon 3. So again cos 0 is 1 upon 3.
सो हे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 1/4 ॲज इट इज. इन ब्रॅकेट 3 × 3 9, 9 - 1 8, 8/3. सो इथे सिम्प्लिफिकेशन केल्यावर काय येईल? डिनॉमिनेटरला 4 आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8. ओके. So therefore, our final answer will be what? It is 2/3. So therefore, value of required integration 0 to pi by 2 sin cube x dx. I म्हणजेच काय? It is integration of what? 0 to pi by 2 sin cube x dx will be what? It is 2/3. So अशा प्रकारे तुम्ही दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके. So consider the next example. It is what? Integration 0 to pi by 2 sin 3x into cos x dx. ओके. सो हा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचा. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी इंटिग्रेशन ह्या चॅप्टर मध्ये बघितलेले. तेच स्ट्रॅटेजी यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके. फक्त इथं चेंज काय असणार आहे? अप्पर आणि लोअर लिमिट आपल्याला पुटअप करायचं आहे. सो कन्सिडर इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin 3x into cos x into dx. ठीक आहे. सो हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर जी व्हॅल्यू आहे बघा, इथं डायरेक्टली आपल्याला ह्याचा इंटिग्रेशन काढता येत नाही. सो त्याला आपण मॉडिफाय करणार आहोत. सो कसं करता येईल? बाय युझिंग फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. सो व्हॉट इज दॅट? 2 sin a into cos b is equal to sin ऑफ काय? a plus b plus sin of a minus b. So therefore sin a into cos b is equal to 1/2 in bracket sin of a plus b plus sin of a minus b. ओके. सो काय येईल मग हे? यस, इथं बघा a ची व्हॅल्यू 3x पुटअप करा आणि b ची x. ठीक आहे. सो a ची व्हॅल्यू 3x आणि b ची x ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यानंतर काय येईल बघा? sin 3x into cos x is nothing but 1/2 sin of 3x plus x, it is 4x plus sin of 3x minus x, it is 2x. सो अशा प्रकारे sin 3x आणि sin 3x into cos x ची आपण बाय युजिंग डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला ह्याच्यामध्ये कन्वर्ट केला, जेणेकरून ह्याचा इंटिग्रेशन काय तुम्हाला सिम्पली काढता येईल. ओके. सो देअरफॉर इंटिग्रेशन 1 बिकम्स काय बघा? इंटिग्रेशन 1 I is equal to इंटिग्रेशन 0 to pi by 2. सो sin 3x into cos x च्या ठिकाणी काय येईल? 1/2 in bracket sin 4x plus sin 2x into dx. So take 1/2 constant outside. In bracket मध्ये sin 4x चा इंटिग्रेशन काय येईल? It is minus cos 4x upon 4 plus sin 2x चा परत इंटिग्रेशन काय येईल? मायनस cos 2x upon 2. लिमिट फ्रॉम 0 to pi by 2. ओके. सो अगोदर आपण अप्पर लिमिट पुटअप करूया. अप्पर लिमिट पुटअप केल्यानंतर काय येईल बघा? यस. सो पुट अप्पर लिमिट pi by 2. सो इट विल बी व्हॉट? x च्या ठिकाणी काय करायचं? इथं x च्या ठिकाणी pi by 2 पुटअप करायचं आपल्याला. ओके. सो अप्पर लिमिट pi by 2 पुटअप केल्यानंतर काय येईल बघा? Cos of 4 into pi by 2 means it is simply what? Minus cos 4 into pi by 2 means 4/2. It is 2. So it is what? 2 pi upon 4 minus cos of x च्या ठिकाणी pi by 2. So it is again what? Cos pi upon 2. ठीक आहे. आता लोअर लिमिट पुटअप करा. लोअर लिमिट पुटअप केल्यानंतर काय होईल बघा? येस, मायनस लोअर लिमिट 0. सो इट इज व्हॉट? मायनस मायनस प्लस होईल. लोअर लिमिटचा एक मायनस, हा एक मायनस, प्लस कॉस 0/4 आणि परत लोअर लिमिटचा मायनस आणि हा मायनस प्लस
काय येईल cos 0 अपॉन 2. ओके. सो हे झालं आपण अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप केलं. आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू? चेक इट. 1 upon 2. Yes, already मी सांगितले cos of 2 pi. It is what? Even pi असेल तर 1 येते व्हॅल्यू. So 1 into minus 1 upon 4. So it will be what? Minus 1 upon 4. Next cos pi. Cos pi is what? Minus 1. Minus into minus plus 1 upon 2. Cos 0 upon 4. So it is what? 1 upon 4. And cos 0 upon 2. So it is what? 1 upon 2. Okay. So therefore, काय येईल बघा इथं व्हॅल्यू? -1 upon 4 आणि +1 upon 4 get cancel. So 1 upon 2 plus 1 upon 2. It is what? 1. Okay. So therefore, simplification काय येईल? 1 upon 2 बाहेर आतमध्ये 1 upon 2 plus 1 upon 2 it is 1. So therefore, our final answer is what? 1 upon 2. So this is what value of integration I, which is nothing but integration 0 to pi by 2 sin 3x into cos x into dx. So अशा प्रकारे तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. सो राइट ऑन नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos x dx upon 1 plus sin square x. So write down in solution, consider I is equal to integration 0 to pi by 2 cos x dx upon 1 plus sin square x. Okay. So इथं काय येईल बघा. हे अशा टाइपचे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह केलेत? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तो इथं अवेलेबल आहे न्यूमरेटरला. ओके. सो त्यामुळे साइन एक्सच्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय. सो जस्ट विल यूज दॅट कॉन्सेप्ट. पुट sin x is equal to t. So therefore cos x into dx is equal to what? dt. आता जसं आपण सबस्टिट्यूशन करतो तसंच लिमिट सुद्धा आपल्याला चेंज करावं लागतील. सो बघा, वेन एक्स इज 0, एक्स इक्वल टू 0 इथं पुटअप करा ह्या इक्वेशन मध्ये. कोणत्या? जे सबस्टिट्यूशन केलं आपण तिथं पुटअप करायचं. ओके. एक्स इक्वल टू 0 पुट हियर. सो इट बिकम्स व्हॉट? टी इज इक्वल टू 0. ओके. त्यानंतर वेन एक्स इज इक्वल टू पाय बाय 2, इथे एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 पुटअप केल्यावर साइन ऑफ पाय बाय 2 काय येतो? 1. सो देअरफॉर टी इज इक्वल टू व्हॉट? 1. सो अशा प्रकारे लिमिट काय होतात? when x is 0, t is 0. when x is pi by 2, t is 1. सो अशा प्रकारे सबस्टिट्यूशन केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? लिमिट चेंज करून इथे सबस्टिट्यूशन पुटअप करू शकता. सो देअरफॉर राइट डाउन 1 becomes काय येईल बघा? इंटिग्रेशन 1. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट काय होईल? 0 to 1. म्हणजे जिथं 0 होता तिथं काय आला? 0. जिथं पाय बाय 2 होतं तिथं 1. असं लिमिट बघून पुटअप करा. एखाद्या वेळेस वर खाली असू शकते, त्यामुळे व्यवस्थित लिमिट पुटअप करा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos x into dx? इट इज व्हॉट? dt अपॉन इट इज व्हॉट? 1 plus t square. सो अशा प्रकारे ह्याचं इंटिग्रेशन काय आपल्याला माहिती आहे? इट इज द स्टँडर्ड वन. इट्स इंटिग्रेशन विल बी tan इनवर्स ऑफ t and limit is what? 0 to 1. So आता आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुटअप करूया. सो व्हॉट इज द अप्पर लिमिट? येस, इट विल बी 1. टीच्या ठिकाणी काय ठेवायचं? 1. बिकॉज विथ रिस्पेक्ट टू टी आपण इंटिग्रेशन घेतलंय. सो इट इज वॉट? tan इनवर्स 1 मायनस tan इनवर्स 0. But what is the value of tan inverse 1? It is pi by 4. What is the value of tan inverse 0? It is 0.
So what will be our final answer? Yes, our final answer will be, it is what? Pi by 4. So this is the value of what? Integration 0 to pi by 2 cos x dx upon 1 plus sine square x, which is nothing but our integration I is equal to pi by 4. सो अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. म्हणजे जी पाठीमागची स्ट्रॅटर्जी इंटिग्रेशन मध्ये जी यूज केली, ती स्ट्रॅटर्जी आपल्याला इथे यूज करायची आहे. फक्त चेंज काय असेल, द चेंज इज वी आर पुटिंग अपर अँड लोअर लिमिट. ओके, so next we'll solve next type of examples which depend on, okay, right on. 2a, integration 0 to 1 x square into e raised to x dx. Okay, so solution मध्ये अगोदर दिलेलं इंटिग्रेशन लिहून घ्या. इट इज व्हॉट, कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 x square into e raised to x dx. आता हे जर का एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलात तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, दिस कॅन बी सॉल्व बाय युजिंग integration by parts because it is, has no solution by using substitution or another method. So हे इंटिग्रेशन कसं करूया आपण, by using by parts किंवा इथं म्हणा इंटिग्रेशन by using by parts. सो बाय पार्टचा रूल काय आहे बघा, इथं परत एकदा लिहितो मी, इंटिग्रेशन ऑफ u इंटू v इज व्हॉट, u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट v dx, या कंप्लीट टर्मचा परत एकदा इंटिग्रेशन. सो अशा प्रकारे हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा. सो हा रूल यूज करून तुम्ही ह्याचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स फाइंड आउट करू शकता. सो आय विल कंटिन्यू. लेट आय इज इक्वल टू व्हॉट इज अवर, बघा इथं ऑर्डर बरोबर आहे का, इथं चेक करायची आपल्याला. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ, येस, व्हॉट इज द ऑर्डर, ऑर्डर शुड बी इन द फॉर्म ऑफ LIATE. सो सुरुवातीला कोणता लॉगॅरिथमिक आहे का फंक्शन, हा नाही. इनवर्स आहे का, नाही. अल्जेब्रिक, yes, first function is what, algebraic. Second function is what, exponential. So it is in the sequence 1 2, 1 झाल्यानंतर 2 येतोय, so therefore it is in sequence, so there is no need to change the order of function. Okay, so पहिला फंक्शन x square as it is या फॉर्म्युल्याप्रमाणे, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ व्हॉट, e raised to x minus integration of in bracket derivative of first function, okay, into integration of second function into whole its integration. सो हे आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x इंटू integration of e raised to x into dx. So after simplification it becomes x square e raised to x. इतर तुम्ही लिमिट जर का बघितलात तर इथं लिमिट आपल्याला पुटअप करायचं होतं 0 to 1. ओके, सो इथं 0 to 1, इथं 0 to 1. सो हे लिमिट आपण शेवटी पुटअप करूया. इथं 2 कॉमन आउटसाइडला काढा, आतमध्ये काय राहील 0 to 1 x e raised to x dx. आता हा परत तुम्हाला काय करायचं आहे, येस, दिस पार्ट अगेन यू हॅव टू सॉल्व बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर इथं परत काय आलं, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. ओके, सो देअरफॉर बाय युजिंग, इथं डायरेक्टली सुद्धा एक फॉर्म्युला आहे तो सुद्धा अप्लाय करू शकता, किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स लिमिट 0 to 1. ओके, इथं वरती minus 2 as it is in bracket, again first function is what, x as it is, integration of e raised to x minus integration of derivative of x into integration of e raised to x. ओके, ह्या होल टर्मचा परत एकदा काय येईल, इंटिग्रेशन, लिमिट इज फ्रॉम
0 to 1. So इथं पण लिमिट 0 to 1 पुटअप करा. So x square e raised to x minus 2, okay, in bracket x as it is. हा जो टर्म आहे ह्याचं इंटिग्रेशन काय येईल परत? येस, इट्स इंटिग्रेशन विल बी e raised to x minus integration of derivative of x is 1 into integration of e raised to x is e raised to x, limit काय येईल from 0 to 1. सो हा कंप्लीट टर्मला मी लिमिट 0 to 1 देतो. सो नेक्स्ट स्टेप काय असेल? फक्त ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स मायनस 2 इंटू एक्स ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स विल बी ई रेस टू एक्स, लिमिट फ्रॉम 0 to 1. येस. सो आता अप्पर लिमिट 1 पुटअप करा. अप्पर लिमिट 1 पुटअप केल्यानंतर काय येईल इथं बघा? 1 into e. येस. सो मी स्टेप वाईज प्रत्येक टर्म मध्ये एक्सच्या ठिकाणी 1 पुटअप करतोय. सो 1 पुटअप केल्यानंतर काय येईल इथं? 1 into e इज e मायनस 2 into ब्रॅकेट मध्ये काय येईल इथं? 1 into e रेस टू 1 इट इज व्हॉट अगेन e मायनस e रेस टू 1 इट इज व्हॉट e मायनस. आता लोअर लिमिट पुटअप करूया. x च्या ठिकाणी 0, सो दिस टर्म विल बिकम्स 0 आणि इथं परत काय येईल? मायनस मायनस प्लस 2, इथं परत x च्या ठिकाणी 0, सो हा टर्म पण 0 होईल. इथं फक्त काय येईल बघा? हा मायनस प्लस होईल. ओके, आणि हा लोअर लिमिटचा मायनस आहे. सो मायनस मायनस प्लस e रेस टू 0. So this is what e raised to 0. So this minus is what of lower limit. इथं जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलात, इथं फक्त बाहेर काय आला पाहिजे? बाहेर 2 into. ओके, सो तेवढं 2 इथं लिहायचं विसरू नका. इट इज what minus 2 into e raised to 0. So this minus minus becomes plus. आता इथं काय काय कॅन्सल होईल बघा? हा मायनस e कॅन्सल झाला. येस. So therefore, our answer will be what? E minus E म्हणजे this is what? 0. So 0 into 2, it is again 0. So what is our final answer? It will be E minus 2. So this is what value of integration 0 to 1 x square e raised to x dx. So अशा प्रकारे तुम्ही ह्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके. So now we'll go for next example. Read on. Okay. So next example काय येईल बघा? इंटिग्रेशन 0 to 1 tan inverse x dx. सो हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं नेक्स्ट. सो अशा टाइपचे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व केलेत बघा. आत्ताच रिसेंटली आपण हे टाइपचे एक्झाम्पल सॉल्व केलेत. इट इज बाय इंटिग्रेशन बाय युजिंग पार्ट्स. सो इंटिग्रेशन बाय युजिंग पार्ट्स करताना आपल्याला टोटल किती फॉर्म्युले लागतात? 2 फंक्शन लागतात, पण इथे एकच फंक्शन आहे. तर आपण अशा केसमध्ये दुसरा फंक्शन काय घेतो? इट इज 1. ओके. सो फर्स्ट विल राईट सोल्युशन. कन्सिडर as equal to integration of 0 to 1 tan inverse x dx. इथं जर का 2 फंक्शन असले असते, डायरेक्टली आपण काय घेतलं असतं? u and v, but इट इज व्हॉट इंटिग्रेशन 0 to v ह्याचा डेरिव्हेटिव्ह पण अवेलेबल नाहीये. सो आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत? tan इनवर्स x इज अ फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन इज व्हॉट? इट इज 1 into dx. असं का बर? तर सुरुवातीला काय येतो? एल आय, मग अल्जेब्रिक. सो 1 इज नथिंग बट व्हॉट? यू कॅन कन्सिडर ॲज x रेज टू 0. ठीक आहे. सो इट इज व्हॉट? tan इनवर्स x into 1 dx. So first function is u, second function is v. Again by using integration by parts, integration
by using by parts. Okay, so what is the formula? बघा इथं आता ह्या एक्झाम्पल मध्ये मी डायरेक्टली घेणार आहे ॲज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज टॅन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 minus integration of in bracket derivative of tan is okay into Kyle integration of 1 into dx. So it is what tan inverse x. Once integration Kyle, yes, it is what 1 into actually हे पूर्ण टोटल टर्मला 0 to 1 लिमिट यायला पाहिजे. Okay, so it is what tan inverse once integration Kyle x minus integration of tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square into 1 चं इंटिग्रेशन काय x into dx. सो इथं लिमिट काय शेवटी लिमिट लिहा 0 to 1. हा लिहिताना फक्त कसं लिहूया आपण x into tan inverse x minus okay. So this is what integration of x upon 1 plus dx. सो अशा टर्मचे इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी काय डिनॉमिनेटर बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो इट्स डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट 2x. सो आपण इथं 2x काय करूया न्यूमरेटरला ऍडजस्ट करूया. सो इथं न्यूमरेटरला ऍडजस्ट केल्यामुळे तो कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला डिवाइड करावं लागेल. ओके, सो अगेन हिअर लिमिट इज व्हॉट 0 to 1. सो फर्स्ट टर्म ऍज इट इज x minus 1 upon 2 as an integration काय येईल बघा. yes, what is the rule? Integration of f dash x upon f of x dx is equal to log of mod of f of x plus c. So by using this you can find the integration 1 by 2 log of mod of 1 plus x into 0 to 1. So therefore हे इंटिग्रेशन फाइंड आउट केलं काय आलं तो लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो आता आपण अप्पर लिमिट पुटअप करूया. अप्पर लिमिट पुटअप केल्यानंतर काय आलं 1 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1. सो इट इज सिम्पली आय विल राईट टॅन इनवर्स ऑफ 1 minus 1 upon 2 log of 1 plus 1 square. So 1 square means 1. So it is what log of 1 plus 1 is 2. Okay. आता लोअर लिमिट पुटअप करूया. सो लोअर लिमिट पुटअप केल्यानंतर हा x इक्वल टू 0 ठेवल्यामुळे हा 0 होईल. येस, इट इज 0 मायनस 1 by 2 log of 1 plus 0. So minus minus it is plus. Lower limit चा एक minus 1 by 2 log of 1 plus 0 का 1. Okay. So therefore it is what tan inverse of 1. It is pi by 4 minus 1 by 2 log 2. Okay. आणि हा minus 0 आणि हा 1 by 2 log 1 ची व्हॅल्यू पण काय येते 0. So therefore it is what plus 1 by 2 into 0 is 0. So what is our final answer? Our final answer will be yes, it is what pi by 4 pi by 4 minus 1 by 2 log 2. So this is what value of integration 0 to 1 tan inverse x dx. सो अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. येस, सो राहिलेला जो पार्ट आहे इंटिग्रेशन definite integration on properties, so that we'll see on in next lecture. Thank you.